नमस्कार. मुरंबा या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. सध्या उन्हाळ्याचे दिवस आहेत आणि अख्ख्या देशभर हीट वेव्ह चालू आहे. काय काय ठिकाणी काय काय शहरांमध्ये तर 40 डिग्रीच्या वर टेम्परेचर गेलेलं आहे. इतक्या उन्हाळ्यामध्ये आपल्याला अशी इच्छा होते की थंडगार काहीतरी खावं, छान टेस्टी पण थंडगार, पोटाला थंडावा यावा, डोकं शांत राहावं, असेच पदार्थ खावेसे वाटतंय. आणि आताही मला सध्या तसंच वाटतंय. म्हणून मी आज वेगवेगळ्या प्रकारची रायती करणार आहे की जी थंड आहे, पोटाला थंड होतील अशी, कारण की त्यात दही घातलेलं आहे आणि ती टेस्टी आहे आणि ती थंडगार करून खायची आहे. तर असे वेगवेगळ्या प्रकारची रायती मी आज तुम्हाला दाखवणार आहे. ते रायतं म्हणजे काय, तर कोशिंबीर. तर कोशिंबीर ही साधी पण केली जाते आणि दह्याची केली जाते. तर आज मी रायती काय काय करते, कोणत्या कोणत्या प्रकारची करते ती आपल्याला दाखवते. हे बघा, हे मी आधी प्रथम भोपळा, लाल भोपळा उकडून घेतलाय, तो स्मॅश करून त्या भोपळ्याचं रायतं करणार आहे. नंतर काकडी चोचवून घेतली आहे, हे काकडीचं रायतं करणार आहे. केळ्याचं रायतं करणार आहे दही घालून. हे पपई आहे त्याचं करणार आहे. उकडलेला बटाटा कापून घेतलाय, त्याच्यात मिरची घालणार आहे, त्याच्यात दही घालून रायतं करणार आहे. मग हे डाळीचा चटका म्हणतात त्याला. ही चण्याची डाळ, 2 टेबलस्पून चण्याची डाळ स्वच्छ धुवून 3-4 तास भिजवून ठेवायची आणि मिक्सरमधनं लसणीच्या 2-3 पाकळ्या आणि आलं असं क्रश करून असं वाटण करून घ्यायचं. त्याच्यामध्ये दही टाकून याला दह्याचा चटका असं म्हणतात. नंतर आपण नेहमीचं दही बुंदीचं रायतं करणार आहे, कांद्याचं रायतं करणार आहे. नंतर मी हे स्प्राउटेड मूग आहे, त्याच्यात मटकीसुद्धा स्प्राउटेड टाकू शकता आणि हे मुलांसाठी फार उपयुक्त आहे थंडीच्या उन्हाळ्याच्या दिवसामध्ये. हे दही घालून ह्याचं रायतं करणार आहे. आणि ह्या ज्या हिरव्या मिरच्या तुम्हाला दिसत आहेत, या हिरव्या मिरच्या आपण वांग जसं भाजून घेतो तसं हे गॅसवरती भाजून घ्यायच्या, काळ्या करायच्या आणि मग त्या मिठामध्ये घालून त्या कुटून घ्यायच्या आणि मग ते दही घालून त्याचं ठेचा, म्हणजे दह्यातलं मिरचीचं रायतं असं म्हणतात. नंतर हे मी थोडंसं सलाड करणार आहे. हे फरसाण आहे, वेगवेगळ्या प्रकारचे चिवड्या आहेत, पापडी आहे, कोथिंबीर आहे, कुरमुऱ्या आहेत, शेव आहे. नंतर मी याच्यामध्ये थोडीशी काकडी घालणार आहे आणि चिरलेला बटाटा घालणार आहे. सगळं मिक्स करून ह्याच्यामध्ये दही घालणार आहे आणि हे सगळं दही घालून हे सगळे प्रकारचे रायती करणार आहे. आता आपल्याला मुख्य इन्ग्रेडियंट लागणार आहे तो म्हणजे दही. तर दही मी घट्ट दही बघा फेटून घेतलंय. त्याच्यामध्ये जवळजवळ अर्धे बाऊल घरची साय किंवा क्रीम बाहेरून आणलं तरी चालेल, तर क्रीम फेटून घेतलं आणि ह्याच्यामध्ये घातलं आणि चांगलं फेटून घेतलं. दही आहे बघा, घट्ट दही आहे, क्रीमी दही झालंय. त्याच्यात थोडीशी साखर आणि मीठ सगळ्याला लागेल अशी थोडीशी घालून घेतली आहे. ह्याला वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला मीठ साखर कमी जास्त लागू शकते, म्हणून नॉमिनल मी ह्याच्यात घालून घेतली आहे. आता एक एक रायतं ह्याच्यामध्ये दाण्याचं कूट लागणार आहे, आपल्याला काकडीला लागणार आहे, नंतर भोपळ्याला लागणार आहे, आणखीन थोडंसं वाटलं तर बटाट्याला लागणार आहे. हे लागणार आहे. मिरच्या लागणार आहेत, ह्याला लागणार आहे मिरची, ह्याच्यामध्ये लागणार आहे मिरची. मग आपलं डाळिंबाचे दाणे पण गोड जे रायती आहेत, पपई आणि केळं ह्याच्यात गार्निशिंगला लागणार आहे. मग वरती तिखट लागणार आहे थोडंसं, आपण दह्यावरती टाकू. ही भाजलेल्या जिऱ्याची पावडर आहे, ती टाकू शकतो. आणि मीठ आणि साखर आपली थोडी थोडी टाकून घ्यायची. ह्याच्यात मीठ आणि साखर आहेच, पण तरी थोडी टाकून घ्यायची. आता एक एक रायतं करायला घेते मी. हे प्रथम आहे भोपळा, लाल भोपळा उकळून घेतलाय, तो शिजवून घेतलाय, थोडासा स्मॅश केलाय. ह्याच्यात आता कणभर मीठ, कारण ह्याच्यात मीठ आहे, थोडंसं मीठ टाकायचंय, थोडीशी साखर, ह्याच्यामध्ये दही घालायचं, थोडंसं दाण्याचं कूट घालायचं. मग मी मिक्स वेगळं करून घेणार आहे सर्विंगसाठी. आणि ह्या रायत्याला आपल्याला फोडणी द्यायची, मग मी फोडणी घेणार आहे. आता हे काकडीचं आहे, काकडी सोलून घेतली. त्याच्यामध्ये आपल्याला लागणार आहे दाण्याचं कूट, मग 2-3 तुकडे मिरच्या आणि दही.
थोडंसं मीठ हवं तर टाकून घ्यायचं, थोडीशी साखर. यालाही फोडणी येणार आहे, ते मी मग घालून घेणार आहे. ह्याला वरनं फोडणी येणार आहे. ह्याच्यामध्ये दही घालायचं आहे, कारण ह्याच्यात आलं आणि लसूण आणि मिरची एक तुकडा असं वाटून घातलेलंच आहे ऑलरेडी, त्यामुळे ह्याला फोडणी येणार आहे. या तिन्ही ह्याला फोडणी येणार आहे. आता हे बटाट्याचं रायतं, ह्याच्यात मिरची घातली आहे, ह्याच्यात फक्त दही घालायचं आहे. हे इकडे ठेवते. हे तर गोड आहे. हे पपई आहे कापलेली सोलून, छान गोड आहे ती. कमी जास्त प्रमाणात दही घालू शकता तुम्ही. केळ्याचे काप केलेले आहेत. या दोन ह्याच्यावरती आपण गार्निशिंगला मग आपण सर्व करू त्याला हे अनारदाणे टाकून घेऊया. हे दही बुंदी, ह्याच्यामध्ये तर काहीच टाकायची गरज नाही आहे, कारण हे सॉल्टी आहे, तिखट मीठ व्यवस्थित आहे त्याच्यामध्ये. आपण बाहेर खातो ना दही बुंदी, ते आहे. नंतर मिक्स करून घेऊया. आता हे स्प्राउटेड मूग आहेत, ह्यालाही फोडणी द्यायची आहे. ह्यालाही दही घालून घ्यायचं. हवा तर ह्याच्यात तुम्ही कच्चा कांदा टाकू शकता. हे कांद्याचं रायतं आहे, ह्याच्यात पण दही घालायचं आहे. बाकी काय ह्याच्यात घालायची गरज नाही आहे. आता हे मुख्य आहे. हा मिरची मी भाजून सांगितल्याप्रमाणे भाजून घेतली आहे आणि ह्याचा मी आता ठेचा करून घेते आणि फोडणी तयार करून घेते. आता हे आहे, ह्याचं मी सलाड करणार आहे. हे अख्खं मिक्स फरसाण आहे, त्याच्यामध्ये काकडी आणि बटाटा सोललेला उकडलेला तो घालून घेतला आहे. त्यात थोडंसं मीठ लागणार नाही बहुतेक, कारण आतमध्ये फरसाणमध्ये मीठ भरपूर असतं. ह्याच्यातही दही, हे सलाड झालं, पण सलाड वेगळा प्रकार केला आहे. ह्याच्यातही दही छान दिसेल लागेल. ह्याच्यात मग वरती आपण जिऱ्याची किंवा अशी फोडणी करू शकतो. झालं आहे आता सगळं करून. आता फक्त मला फोडणी करायची आहे आणि हा जो ठेचा आहे तो करून घेते, मग आपण पुढे बघूया. हे बघा, मग अशी भाजून घेतली होती गॅसवरती मिरची, ती मीठ घालून खलबत्त्यामध्ये ठेचा करून घेतला आहे. त्याच्यामध्ये दही घालून हे रायतं केलं आहे. मग अशी मी म्हटलं होतं त्यामुळे जिरं घालून तिखट घालून याची फोडणी करून घेतली आहे. आता ही फोडणी भोपळ्याचं भरीत, नंतर हे डाळीचा चटका आणि हे मुगाचे स्प्राऊट केलेले मुगाचं ते रायतं आहे. या तीन ह्यालाही फोडणी करून घेते आणि बाकीचे आपले आता हे रायती तयार करून घेते. तर प्रथम तयार आहे. आता थोडंसं जिऱ्याची पूड टाकते, थोडंसं तिखट आणि ही फोडणी घालायची. ही फोडणी याच्यावरती घालते. भोपळ्याचं भरीत तयार. आता हे डाळीचा चटका आहे, चण्याच्या डाळीचा, तोही सगळं मिक्स करून घेते. त्याच्यात पण थोडंसं तिखट हवं तर टाकायचं आणि जिऱ्याची पावडर थोडंसं. त्याच्यात मी तिखट घातलेलं आहे. हे डाळीचा चटका तयार आहे. ते स्प्राउटेड आहेत मूग, त्याचं पण असंच करायचं. त्यात पण थोडंसं तिखट घालून घ्यायचं, जिरं पूड. ह्याला पण फोडणी. याला फोडणी फार छान लागते स्प्राउटेड. मुलांना तुम्ही करून घाला. तर हे बाकीचं सगळं आता ह्याच्यामध्ये हे गोड सर रायतं आहे, कारण पपईचं आहे. त्यात तुम्हाला साखर हवी तर आणखीन घालू शकता, छान लागतं जरा गोड. हे तयार आहे. तर ह्याच्यामध्ये थोडेसे वरून दाणे, हे केळ्याचं आहे, ते पण तयार आहे. त्याच्यात पण थोडी साखर हवी तर तुम्ही टाकू शकता, मी आतमध्ये टाकली आहे मग अशी. ह्याच्यावर पण अनारदाणे. ही काकडीची कोशिंबीर. ऑलरेडी मी दाण्याचं कूट टाकलेलं आहे, तयार आहे. त्याच्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूया आपण, चांगली दिसते. हे आपलं दह्याचं रायतं, म्हणजे बुंदीचं नेहमी आपण करतो ते, त्यालाही थोडंसं
तिखट असेल त्याच्यात बहुतेक, पण थोडीशी कोथिंबीर, हे मिरचीचं, हे थालीपीठामध्ये वगैरे वडे असतात ना त्याच्याबरोबर पण हे छान जातं. त्यात थोडीशी कोथिंबीर, कारण मिरची आहे म्हणजे तिखट टाकायची गरज नाही. हे कांद्याचं, हे उन्हाळ्यामध्ये फार त्याचा उपयोग होतो. त्याच्यात थोडी साखर टाकली तरी चालेल तुम्ही जास्तीची. त्याच्यात थोडीशी कोथिंबीर. हे बटाट्याचं, त्याच्यात मी काहीच घालत नाही, मिरची टाकली स्प्लिट करून हिरवी. त्याच्यात थोडीशी साखर असली तरी चालेल, आणखी कोथिंबीर. ही सगळी रायती आपली तयार झाली आहे. हे बघा, हे शेवटचं राहिले आता सलाड. त्याच्यात मी काकडी, बटाटा आणि आयत्या वेळेला मिक्स करायचं दही टाकून, थोडंसं आणखीन दही तुम्ही टाकू शकता. त्याच्यावरती पण थोडीशी कोथिंबीर टाकून घेऊ आपण. एकंदर 10 प्रकारची रायती केलेली आहे मी. सगळ्यामध्ये दही, कोशिंबीरच आहे तर दही घातलेली कोशिंबीर वेगवेगळ्या प्रकारचे आहे. म्हणजे फळं घातली आहेत, नंतर स्प्राउट्स घातले आहेत, काकडी, कांदा, सगळ्या प्रकारची रायती आहे. कसं काय वाटलं तर मी सर्व करते हे एक एक घेऊन. दही घालून केलेली विविध प्रकारची रायती, याचा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नीट बघितलाच असेल. तर ती रायती तुम्हाला कशी वाटली ते तुम्ही मला आवडली का ते कळवा. आणि त्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. असंच मला फॉलो करत जा. धन्यवाद.